ड्रेनेज लाईन असेल, पाईपलाईन असेल, वारंवार वीज खंडिताचे हे मुलांच्या प्रवेशांचे लहान मुलांच्या प्रवेशांचे प्रश्न असतील, हे लोकांनी कधी असे फिरकलेच नाहीत. आणि आत्ता आम्ही म्हणजे जवळ ज्येष्ठ नागरिक संघातर्फे, दत्तवाडी ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आम्ही असा ठाम निश्चय केला की बाबा हे जे आमचे जे तरुण मित्र असतील किंवा युवक असतील, त्यांची काही समस्या असतात, लेडीज लोकांच्या काही समस्या असतात, वाचा पडायला इथं कोणच नाही आहे. रस्त्याचे प्रश्न आहेत, ड्रेनेज लाईनवरती ड्रेनेज असे वाहून चाललेले असतात, गटार अशी वाहून चाललेले असतात, लक्ष नसतं. रस्त्यावरती ठिकठिकाणी खड्डे पडलेले, कोणाचंच लक्ष नाही. जो तो आपापल्या ह्याच्यामध्ये मस्त आहे. तुम्ही आता म्हणलात की प्रवेशाचा प्रश्न, तर महानगरपालिकेच्या इथे शाळा आहेत का आणि त्या चालू आहेत का? शाळा आज जवळजवळ तुम्हाला सांगतो 7 ते 8 वर्षापासून 80 नंबरची जी मनपा शाळा आहे ती आज गेले कित्येक वर्ष चालले काम, 8 ते 10 वर्ष त्या शाळेचं काम चालू आहे. त्याच्यामुळे शाळेमध्ये एकाच वर्गामध्ये जवळजवळ 1 ते 2 हे असतील हॉल. त्याच्यामुळे 1ली ते 7वी पर्यंतचे वर्ग सगळे भरवले जातात. तो सुद्धा एक प्रश्न, फार मोठा गहन प्रश्न आहे. तुमचे हे जे प्रश्न आहेत, ट्रॅफिकचे प्रश्न आहेत, मेन चौकाबंद ट्रॅफिकचे प्रश्न आहेत, माते पुलापासून ते तुमच्या सिंहगड रस्त्यापर्यंत ट्रॅफिकचे प्रश्न आहेत.